नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। पिरकोन विद्यालयातील 10वी आणि 12वी विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न। सोमवार दिनांक 3 फेब्रुवारी रोजी कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय पिरकोन येथे 10वी आणि 12वी विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उरण तालुका भाजपा उपाध्यक्ष श्री मुकुंद गावण, डॉक्टर अरुण भगत, माजी जिल्हा परिषद सदस्य भाई जीवन गावण, प्राध्यापक A.D. पाटील सर, प्राध्यापक बल्लाळ मॅडम, गुरुवर्य प्रफुल्लदादा वेदक, नरेश पाटील सर, परेश पाटील सर, दहागाव उपाध्यक्ष अनिरुद्ध पाटील, सुशांत माळी सर, खंडाळे सर आदी शिक्षक वर्ग, स्टाफ आणि विद्यार्थी उपस्थित होते। या कार्यक्रमाप्रसंगी डॉक्टर अरुण भगत, दहागाव माजी विद्यार्थी उपाध्यक्ष मुकुंद गावण, माजी जिल्हा परिषद सदस्य जीवन गावण, A.D. पाटील सर, नरेश पाटील सर यांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन मार्गदर्शन केले। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी मिलिंद खारपाटीलसह तृप्ती भोईर, पिरकोन, उरण। अशा मोठ्या मोठ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यात तुम्हाला प्रावीण्य मिळवायचं आहे मित्रांनो। त्यासाठी तुम्हाला आमचे खडतर मेहनत घ्यायला लागेल आणि ती खडतर मेहनत घेण्याची तुमची जिद्द आहे। कारण 10वी हे लहानपण आहे आणि त्या लहानपणातून आता तुम्ही कुठेतरी बाहेर निघलात, आमचा पूर्णपणे तुम्हाला पाठिंबा आहे। तुमच्या सोबत आम्ही सर्व मंडळी ही इथली व्यासपीठावरील तुमच्या जिथं कुठं अडचण येईल तिथं आम्ही उभे राहू आणि तुम्हाला सहकार्य करू। मित्रांनो, तुमच्या आताच्या या धावत्या युगात तुम्हाला वाटचाल करायची असेल तर कठोर परिश्रम घ्या। त्या कठोर परिश्रमातूनच तुमची उन्नती होणार आहे। तुमचे 10वीचे क्षण हे तुम्ही आठवत जा। तुम्ही केलेल्या ज्या शाळकरी वयात मस्त्या आहेत त्याचा आनंद घेत राहा। 10वी 12वी वाल्यांना तुम्हाला मी एकच सांगू इच्छितो की आम्ही आताच ज्यावेळी आम्ही 10वीला होतो तेव्हा 28 वर्षानंतर आम्ही एकत्र आलो आणि त्या क्षणाचा आनंद घेतला। तसेच तुमचंही आता 10वीचं मन हे तुमच्या मनात गुंतून ठेवा आणि पुढील वाटचाल करा। तुमची पुढील वाटचाल भविष्य तुमचं उज्ज्वल आहे आणि त्या उज्ज्वल भविष्यासाठी आम्ही तुम्हाला शुभेच्छा देत आहोत आणि थांबत आहोत। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद साहेब। तदनंतर या ठिकाणी उपस्थित मान्यवर सन्माननीय अनुराध्या पण एक जागतिक लेवलच्या त्या गायिका झाल्या आणि त्याच्यामुळं त्यांचं जगाच्या पाठीवर नाव झालं। तसं आपल्याला पण असं व्हिजन पाहिजे की फक्त डॉक्टर, वकील, इंजिनियर नको, तर कुठलंही क्षेत्र असं निवडा की त्याच्यात आपण टॉपला आलं पाहिजे। आता मगाशी सर तुम्हाला चांगली ठेवलेली आहे, परंतु काही जे विद्यार्थी आहेत ते आपल्याला दत्तक घेऊन त्यांना शिकवावं लागतं। कारण गरीब लोक आहेत, गरीब विद्यार्थी आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा आपण देणगीच्या रूपाने तरतूद करत आलेलो आहोत। गेल्या वर्षी सुद्धा अशा विद्यार्थ्यांना आपण तरतूद केली होती आणि मग आपल्या काही देणगीदारांनी आपल्याला मदत करून तो जो भार आहे तो उचलला। विद्यार्थी मित्रांनो, आपण सर्वजण या शाळेच्या प्रती ज्यांची ऋणानुबंध आहेत, ज्यांना वाटतं की या शाळेसाठी काहीतरी केलं पाहिजे, शाळेचा जो दर्जा आहे तो टिकला पाहिजे, शाळा टिकली पाहिजे, तेथे लोक आपल्या इथं येऊन त्याला आशीर्वाद द्या। महात्मा गांधींनी सांगितलं की बॅरिस्टर होण्यात काही अर्थ नाही। कदाचित त्यावेळी आपल्याला सर्वांना ठाऊक आहे की त्यावेळी महात्मा गांधींची बॅरिस्टरी चाललेली नाही, कारण त्यांना देशाला स्वातंत्र्य मिळवून द्यायचं होतं की बॅरिस्टर होणं ठीक नाही। तरी पण कर्मवीर भाऊराव पाटलांनी असा आग्रह केला, तरी पण तुम्ही त्याला आशीर्वाद द्या। तर कर्मवीर भाऊराव पाटलांनी असं सांगितलं की मी एका हाताने आशीर्वाद देतो, मी एका हाताने आशीर्वाद देतो आणि बॅरिस्टर होऊन तो परत आल्यानंतर 2 हाताचा आशीर्वाद देणार। दुर्दैव असं की पांडुरंग बॅरिस्टर होऊन आला, तो पांडुरंग दुसरा तिसरा कोणी नसून बॅरिस्टर ही जी